तर हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर एक लाईक करा, कारण तुमच्या लाईकची मला भरपूर अशी गरज आहे. घरामध्ये दरवाजा आणि खिडक्या लावल्या की आवाज घुमतोय आणि दरवाजा आणि खिडक्या उघडल्या की बाहेरचा आवाज मरणाचा व्हिडिओमध्ये येतोय. आता बाहेर काय भांडण नाही किंवा धिंगाणा मस्ती नाही किंवा डीजे लावलेला नाही, पण आवाज कशाचा येतोय कारण आपल्या बिल्डिंगच्या समोर का नाही एक दुसरं काम चालू आहे आणि ते काम चालू आहे म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे. तर ते काय म्हणतात त्याला अँगल नाही का, काय म्हणतात कॉलम उभा करायसाठी ती का नाही अँगल कटिंग चालू आहे आणि ते लय आवाज येतोय. मग म्हटलं कसं आपल्याला व्हिडिओ करायला घरीच टाईम असतो, कामावर काय व्हिडिओ करायला चान्स नाही, त्यामुळे आमचे जे काय असतील ते व्हिडिओ आम्ही घरीच करत असतो या. मग म्हणलं चला दरवाजा खिडक्या लावा, म्हणलं एक व्हिडिओ करावं म्हणलं. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मी माझ्या जीवाचं रान किती करते. भले मी आयतं खाते, भले मी उपाशी मरते, अंगावर दुखणी काढते, काय वाईट जे बोलतात ना त्यांच्या मनासारखं बोलते बरं का. जे माझ्या यूट्यूब फॅमिली आहे, जे माझं कौतुक करतात, जे मला चांगलं मार्गदर्शन करतात किंवा माझ्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात, तर त्या सगळ्यांना मी सांगते की मी माझ्या जीवाचं किती रान करते. तुम्ही तर बघितलं माझा संघर्ष 5 वर्षापासूनचा बघताय तुम्ही. मी आता चाललंय 2026, तर मी 2019ला माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे राधा भालेरावचं. तिथून एक 2-4 महिन्यानं सण्याचं चालू केलं, पण आता ते दोन्ही पण चॅनल आपले बंदच आहेत. तुम्हाला सगळं माहितीच आहे का बंद आहे, कशामुळं बंद आहे. मग तिथून पुढं मी ही राधाच काळं पाखरू ही चॅनल आता खोलले. तरी किती दिवस झालं स्वतः? 2-3 महिने होऊन गेलं. तर बऱ्याच जणांना वाटतं की राधाताई तुझ्या चॅनलचं मोनेटाईज झालं का, तर नाही, आपल्या चॅनलचं मोनेटाईज नाही तसलं काय नाही. नुसतं आपलं डेली जेवण जेवढं आहे का नाही तेवढं जेवण दाखवते मी. माझं जे डेली आहे का नाही ते जेवण दाखवते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आता तुम्हाला सांगते. माझा संघर्ष म्हणजे 5 वर्षापासून तुम्ही संघर्ष माझा बघत आलाय. त्याच्यामध्ये माझा हसणं खेळणं असू द्या, मी कुठं हिंडते फिरते ते असू द्या, मी आज जेवण काय बनवलं, मी आज कुठं गेले, माझ्या लेकरांचं काय चाललंय, माझा नवरा कसा वागतो, माझा चांगला वागतो का, परत माझा नवरा कामाला गेला का, कामावरून आला का, किती दिवस राहिला, म्हणजे माझ्या जीवनामध्ये दररोज जे काय आपण रोजनिशी कसं लिहितो त्या पद्धतीनं माझ्या नवऱ्याचं झालं, माझं झालं, माझ्या लेकरांचं. मी कुणापासून काहीच लपवलेलं नाही. भले माझ्या तोंडातून शिवी जरी गेलेली असली तरी पण मी व्हिडिओ हाय असा टाकून देते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं का माझ्यामध्ये काय चुका पण असतात, काही पण असेल, चुका असन चांगला असन. काय जण म्हणतात की तुझ्या व्हिडिओमध्ये घेण्यासारखं काय असतं, भले माझ्या व्हिडिओमध्ये घेण्यासारखं काय नसतं. झालं बघा चालू ते कटिंगचं. तर मी माझ्या चॅनलमधून मी तुम्हाला माझी जीवनशैली सगळी दाखवते आणि तसंच मी जर उद्या मरून गेली काय बी झालं तरी माझ्या भविष्यात माझे जे काय म्हणतात ते पूर्वज असतात त्याला काय म्हणतो आपण पूर्वज, आणि जे येणाऱ्या पिढीला काय म्हणतो ते मला काय माहीत नाही, पण त्यांना बी बघावं की आपली आजी असन, आजी पणजी काय अजून पणजीच्या पुढं काय असतंय माहीत नाही मला, तर त्यांना बी बघावं की बाबा ह्या भालेराव हनुमंत भालेराव ह्याचं स्वतःच्या नावाशिवाय दुसरं काहीच नव्हतं, पण त्याच्या जीवनामध्ये आपली राधाताई आली आणि राधाताईनं बघा हे सगळं आनंद सुख म्हणजे जीवनामध्ये येऊन मी कोणत्याच गोष्टीला नडले नाही. तुम्हाला सांगते जीवनामध्ये मी येऊन स्वतःच्या कष्टाचं घर बांधलं, स्वतः कष्ट केलं, स्वतःच्या लेकरांच्या आई बनले, म्हणजे सगळे अनुभव पण घेतले, सगळे बाहेरचे घरातले सगळे अनुभव घेतले. म्हणजे हे भिकाला लागन पण मी भीक मागितलंच नाही. ही रस्त्यावर राहीन, माझं स्वतःचं घर झालं. परत ज्याला ही वांजुटी मरण मला 2-3 लेकरं झाली, हिच्या लेकरांचं आम्हालाच बघावं लागणार आहे. म्हणजे नाही का हिला फक्त पोरीच आहेत, हिला पोरगं नाही, परत मला पोरगं पण झालं, परत काय हिच्या पोरींचं आम्हालाच बघावं लागन, पोरींचं पण मीच सगळं करते. एवढं सगळं मी एकटीनं हँडल केलं की त्याच्यामध्ये नवऱ्यानं माझ्या भले
5 वर्षापूर्वी माझा नवरा मी आम्ही दोघं जण वीटभट्टीचं भरपूर काम करत होतो. आणि नवरा पावसाळ्यात हाफ सीझनला नवरा कामाला जायचा तर मी सुद्धा घरात बसत नव्हते. माझं एवढंसं लेकरू घेऊन माझं सण्या, तुम्हाला खोटं वाटण, मी इंदापूरला जर बाय चान्स कधी गेले तर तिथं ज्या माझ्या मैत्रिणी आहेत भले त्यांना व्हिडिओमध्ये त्या नाही द्यायच्या, लाज त्याला, पण मी त्यांच्या संग संवाद करून बोलल की बाबा मी माझा सण्या एवढूसा होता तेव्हा मी घेऊन रानात जायचे, पाऊस बघत नव्हती, काय नाही, कुठं पण झोपवायचे. खोटं वाटत असेल तर स्वातीला विचारा कधी, पण स्वाती सुद्धा का नाही खोटं सांगणार नाही. येतं जाऊ द्या, तुम्ही म्हणता हिला काय तर शिकवलं असेल. माझ्या मैत्रिणींना ह्यांना तिथं मी विचारन, ते पण जाऊ द्या. मी रावेतला वीटभट्टीवर होते कामाला, तिथं पण गेले ना कधी बाय चान्स तर तिथं ज्या घरामध्ये मी धुणं भांड्याचे कामं करत होते ते सुद्धा सांगतात माझी कावी पोटात होती. 8वा महिना पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 9वा महिना लागेपर्यंत मी धुणं भांड्याची कामं केली. मला नंतर का नाही 8व्या महिन्याच्या नंतर का नाही किचन वाट्या पुढे उभा राहायला येणार आणि फरशी पण पुसायला येईना, कापडाने फरशी पुसावं लागायचे, येत नव्हती पुसायला. त्यावेळेस मला का नाही 2 महिन्याची मी सुट्टी घेतली आणि माझी कावी तुम्हाला सांगते तरी पण मला थोडे म्हणजे मी घेतली होती 2 महिन्याची, पण झाले कावी आपले 2 महिन्याची होईपर्यंत मग मी कामावर गेले नाही. तर माझं 2 महिन्याचं लेकरू कावीला मी आंघोळ घालायचे गरम गरम पाण्यानं. मला वाटायचं की कडक पाण्यानं आंघोळ घातल्यावर ती झोपत, पण ती एवढी वरडायची रडायची तरी पण मी तिला गरम पाण्यानं आंघोळ घालायचे, तिला घुमटून झोपवायचे, बाहेरनं कुलूप लावायचे आणि कामाला निघून जायचे. मग मी इतका संघर्ष केलाय, स्वतःचं घर नव्हतं तर मी सख्या भावाच्या इथं राख्या बांधायला गेली तर भावानं घरातून बाहेर काढलं, तिथून घरातनं बाहेर काढलं तर अजून मी कुणाच्या तर इथं गेली होते, ते तर म्हणले जरा चला निघा बाहेर. म्हणजे मी इतकं सोसलं, इतकं भोगलंय कुणाच्या इथं, मी एक रात्रभर त्यांना सुखानं मुक्काम पण करू शकत नव्हते. तो माझा एक वेगळाच आनंद होता. पण मी कुणालाही 10 रुपये न मागता माझ्या नशिबामध्ये सोशल मीडिया आलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं स्वतःचं घर झालं. मी आता कुणाच्या मी कोणच्याच नातेवाईकाच्या घरी तुम्हाला दार दिसत नाही, दिसती का नाही दिसत आणि दिसणार पण नाही. कधी गेले ना आता ते ये जरी म्हटलं तरी मला जाऊ वाटत नाही आणि मी जात पण नाही. मी माझ्या स्वतःच्या रक्ताची नसत्याल पण माझे मानलेले एवढे नातेवाईक आहेत, एवढे गणगोत आहेत, माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नाही. ते मी जर म्हणलं ना माझी मी ह्या अडचणीत आहे तर माझ्या अडचणीला पटकन उभं राहतात. पण कोणच बाकीचे जे रक्ताचे आहेत किंवा माझ्या तर सोडा, मला तर कोणच नाही, मित्र अनाथच आहे, मी तर तुम्हाला सांगून टाकलंय. पण माझ्या नवऱ्याला एक कळत नाही. आता ह्या 5 वर्षाच्या मधलं मी तुम्हाला सांगते, तुम्ही बघते सुख दुःख मी सगळं सांगत असते, नवऱ्याचं पण गुण गात असते, कधी त्याचं गुण पण गाते, कधी त्याचं राग करते. पण मी माझं मन मोकळं करू कुठं, मन मोकळं करायला मला कोण आहे? म्हणून मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगते, ही माझी एक जीवनशैली आहे. एक वही पेन घेऊन लिहित बसण्यापेक्षा मी व्हिडिओ बनवते, बरोबर आहे का नाही? तर माझ्या नवऱ्याला बाहेर काम कुठं करत नाही, मग स्वतःची तर गाडी चालवल, त्याला पण वाटायचं गाडी घेऊन दे, मग मी काम करतो. पहिले 2 व्हीलर घेऊन द्यायला सांगितले, मी घेऊन दिली, त्यानं बिघडवून टाकली. दुसऱ्यांदा म्हणलं लायसन काढून दे, मी बाहेर कामाला जातो, ते लायसन काढून दिलं, 1 वर्षभर काम केलं, पुन्हा नाही. मग असं कुठवर चाललं? मग आपल्या स्वतःची गाडी घेतली तर म्हणलं नवरा काम करल, ते काय म्हणत त्याचं पण स्वप्न होतं आणि मला पण इरस, लोक बोलतात ना, मग त्यांच्या ईर्षीवर आपण घ्यावं. पण मी भले बाहेर मागितलं पैसे, बाहेर आता कुणाला मागितलं त्यांच्या नावासहित मी तुम्हाला सांगणार आहे. गाडी घ्यायच्या वेळेला ह्याच्या गणोगाताला विचारायला लागला नवरा, तर सगळ्यांच्या तोंडून कशाला घेतो, नको घेऊ, जुनीच घे, आमकच कर, फलानच कर, गाड्यांना कामच नाही, इकडं जीव नको तिकडं जीव नको, अशा गोष्टी. तरी पण मी घेतली गाडी, कारण त्यांचं काय, त्यांना कधी वाटलंच नाही आपलं चांगलं व्हावं, तर कशाला त्यांच्या भरोशावर काय घ्यायचंय? आपल्याला वाटतं ना घ्यायचंय, मी घेऊन देते, मी घेते, माझ्यात तेवढी हिंमत आहे, मला विश्वास आहे स्वतःवर. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत संसारासाठी करणार, काय पण करणार, भले मला भीक मागायची का बारे आली तर मी भीक मागणार. मग मी तुम्हाला सांगते 7-8 लाखाचं घर बांधलं, ते सोडा. पण आता गाडी घेतली, गाडी घ्यायला सुद्धा का ना माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. तुम्हाला माहितीच आहे, मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर माझ्या गळ्यामध्ये का नाही मोठा घंटन जे होता ना माझा, त्याची कमीत कमी किंमत, म्हणजे मी काही एकदम नाही घेतलेलं, थोडं करूनच घेतलेलं आहे.
आणि महत्त्वाचं म्हणलं तर फेसबुकला मला पेमेंट चालू आहे बरं का. माझं यूट्यूबचं सगळं बंद पडलेलं असलं तरी मला फेसबुकला चालू आहे. तर ते पण आपलं घर खर्चापुरतं भेटतं. पण आता गाडी घ्यायची आपले स्वप्न आहे, तर मग स्वप्नांसाठी काय करायचं म्हणून माझं फेसबुकला आणि इंस्टाला दोन्हीला पण पेमेंट चालू आहे मला. पण मला तिकडं व्हिडिओ बनवायला जमत नाही. आपला एखादा फोटो टाकून देते मी. तर दिसली का नाही एवढं जाऊ दे. तर माझ्या स्वतःचं गळ्यातलं मी पहिलं माझं 2 फेसबुकचे पेमेंट साठवले आणि माझं लाडक्या बहिणीचं पैसे पण साठवलं मी. आणि मी गळ्यातलं केलं 30,000चं नुसत्या पत्ता. आणि त्याला थोडं 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 अर्धा ग्राम म्हणजे असं अर्धा ग्रामानंच मनी केलं थोडंसं. ते झालं 70-80 मनी आणि ते पत्ता. आता त्याची किंमत किती झाली मला काय माहीत नाही, कारण ते थोडं थोडं केलेलं आहे. फक्त पत्त्याचे तुम्हाला सांगू शकते की ते 33,000चं आहे. आणि दुसरं गळ्यातलं केलं तर त्याच्या टायमाला पण स्वाती होतीच. माझी इच्छा होती, माझं फेसबुकचं पेमेंट झालं आणि माझ्याकडे पैसे कमी होतं. कुणी दिलं तर मला पैसे, माझे पैसे निघलं नाही. माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्यानं दिलं तर पैसे. माझी मोठी बहीण आहे, कारण ती म्हणली 5,000 रुपये देते. मला वाटतं मी व्हिडिओ पण बनवला ह्याच्यावर, नाही का नाही. ती म्हणत होती 5,000 रुपये देते घरात खर्चा. मी म्हणलं 5,000 रुपये घरात खर्चा देण्यापेक्षा म्हणलं असं. मग आमच्या मनुबाईच्या नवऱ्याला वाईट वाटलं की ताईडीला गळ्यातलं तर घ्यायचंय असं तसं. मग हे नाही का, तेव्हा माझं हे गळ्यातलं पण घाणच ठेवलेलं होतं. मग त्यांनी ती गळ्यातलं घेऊन दिलं. मी त्यांचं हळूहळू पैसे देऊन टाकलं. फेसबुकचं पेमेंट आलं की देऊन टाकायचे. आणि नंतर कानातल्याचा पण विषय तेच सांगते. ती पण का नाही यूट्यूबच्या पेमेंटमधनंच केलेलं आहे. तेव्हाच बरेच दिवस झालं त्याला. मग हे दागिने मी ठेवलं, कारण मला माहिती आहे की बाबा आपण कुठंतरी हिंडाय फिरायला जातो, नाही तर आपला नवरा पण काय ठेवत नाही. नवऱ्याला कळलं का ना बाबा हिच्याकडले पैसे आहेत, तर नवरा काडीच्या कामालाच जात नाही, मग घरातच बसतो. मग मी असं सोनं नाणं करून ठेवलं. पण माझ्या लक्षात आलं, पण मला काय वाटत होतं माहिती आहे का, आपण काहीतरी वेगळं करावं. म्हणून मी ती पैसे सगळं एकत्र केलं. मी मोडलं नाही, कारण मला माहिती आहे जीवनामध्ये कोणते पण गोष्ट एकदाच होती. मग ती मी घाण ठेवलं. त्याचं झालं मला 75 ते 80,000 रुपये. मग ते तसंच पैसे तिथं भरलं. मग आता त्याला आला हौदा. मला काय माहिती त्या हौदा बांधायला पण वेगळं पैसे असतात. तर ती वेगळं पैसे पण परत बहिणीच्या नवऱ्याला मी म्हणलं, आधी बहिणीला म्हणलं, मी बहिणीच्या नवऱ्याला डायरेक्ट बोलत नाही. मी माझ्या मोठ्या बहिणीला म्हणलं की असं असं झालंय, म्हणलं एवढं पैसे लागायचे. तर मग मी बघते म्हणलं इकडून तिकडून. मग म्हणली त्यांना विचार, म्हणली ती देत्याला. मी म्हणलं अगं त्या दिवशी पण घेतलेलं म्हणलं गळ्यातल्यासाठी, त्यातलं पण 10,000 राहिलेलं आहे. तर म्हणलं मग आता होईल का, तर ती म्हणली विचारून तर बघ. मी म्हणलं तू सांग मग मी बोलते म्हणलं. मग माझ्या बहिणीनं अगोदर सांगितलं. मग त्यांना तयार झालं. मग मला म्हणलं तुला लागायच्यात पैसे किती. मी म्हणलं मला तसं लागायच्यात 45,000 म्हणलं, पण माझ्याकडे सध्या पैसेच नाही. तर मग मला म्हणलं मग मी किती देऊ. मी म्हणलं तुम्ही 10-15,000 द्या. तर ते मला म्हणलं 10-15,000 तर काय नाहीत माझ्याकडं, देतो म्हणलं तुला 20,000 रुपये. मग मला बरं वाटलं ना जरा. मग त्यांना 20,000 रुपये दिलं. निलेश दादांना 10,000 रुपये दिलं. झालं 30,000 रुपये झालं का. आणि माझ्या कामावर एक माझी मैत्रीण नाही का नाही, आता नवीनच झाली या बघा. अजून मी कामाला गेलेले नीटनेटका महिना झाला नाही, त्यामध्ये 100 सुट्ट्या. तर त्या मैत्रिणीने दिलं मला 10,000 रुपये. आणि 5,000 रुपये जिथं माझा नवरा दारू प्यायला जातो तर त्यानं 5,000 रुपये दिलं. हे झालं 45,000 रुपये. पण मध्येच काल काय झालं, कावीचं कागदपत्र काढायचं होतं. तर एक माझा मानलेला भाव आहे मुस्लिम समाजाचा, पुण्यात असतो, हुसेन नाव आहे त्याचं. मग त्यानं मला 2,000 रुपये सोडलं. 2,000 मग ते कारभारीला पाठवलं, पेट्रोल टाका, पुरीचं काय कागदपत्र लागायचं ते करा. आणि एक 200-400 रुपये आता सध्या माझ्याकडे आहेत. मग एवढं सगळ्याचं पैशाचं नियोजन मी केलं या. ह्यातलं का नाही तुम्हाला सांगते, मी देणाऱ्याला मागते आणि माझे व्यवहार पण क्लिअर असतात. आणि माझा नवरा जे देत नाहीत, जे आपला तमाशा करतात, जे आपल्या वाटोळ्यावर आहे, जे आपल्यावर हसतात, जे आपल्यावर चित्त्यात, अशा माणसाला उठून पैसे मागत बसतोय. इतकी सनिता. आणि ते माणूस पण देत नाही बरं का. छोकलीच्या बापाला ते माणूस पैसे पण देत नाही. आणि इथं तिथं पेरत राहतंय नुसतं की ह्यानं मला पैसे मागितलं, ह्यानं मला पैसे मागितलं. पण गरज काय आहे का. मी म्हणते ते आपल्याला ती कशी आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते आपल्यावर हसतात ते पण माहिती आहे. त्यांना माहिती आहे की बाबा ही काहीच करू शकत नाही. त्यांच्या नाकावर त्यांच्या उरावर मी करते. मग नवऱ्याची काय गरज आहे का त्यांना पैसे मागायचे.
भिकार ह्यांच्या खानदानी सवयीच आहे बघा, ह्याला त्याला भीक मागितल्याशिवाय ह्यांची पोटच भरत नाही. हातभर लांब जावं आणि लांब जाऊन का नाही भीक मागावं. पण जाऊ दे आता, काय बोलू काय सांगू, माझी मस्तकाच्या आळ्या हल्ली नुसती. कारण ह्यानं मागितलं आणि वरणाचं काय म्हणतं देतंय का नाही त्याचं मन बघितलं. अरे गरजच काय मन बघायची. मी नवऱ्याला म्हणते तर नवरा माझा म्हणतोय आता तुझी आई घाल तिकडे गाडी बघ नाही तर काय बी कर, मी येत नाही. अरे मी माझ्या जीवाचं रान करते ना, कुठं काय कमी पडेल तिथं मी बघते ना. इथं 10 रुपयाचं तर काम करत नाही, केलं पण नाही आणि अशा माणसाला पैसे मागतो की ती माणूस कधी आयुष्यात आपल्या कधी कोणच्या उपयोगी बी पडणार नाही आणि ते नेहमी आपल्या वाटोळ्यावर आहे आणि तशा माणसाला पैसे मागतोय. आणि त्यानं का दुसऱ्या माणसाला काय सांगत सुटलं माहितीये का, त्यानं मला 15,000 रुपये ते 5,000 रुपये मागितलं होतं हौद्या बांधायला आणि मी नाही देणार. नाही बाबा दिलं, पण तू दिलं नाहीच, पण कशाला त्याची इज्जत काढतो. त्याची बायको खंबीर आहे ना संसारासाठी. आपलंच नाही धडण लोकांना बोलायचे काय म्हणजे ते माणूस असा पेरायला लागला त्याच्याबद्दल वाद नाही बरं का, पण माझ्या नवरीची चूक आहे. बायको आपल्या जीवाचं एवढं रान करते. बायको म्हणते ना की सगळ्या जगात भीक मागा पण त्या माणसांना मागू नका. माझा नवरा त्याच माणसांच्या पुढं का नाही जाऊन जाऊ दे. आता व्हिडिओ लय मोठा झाला, इतकी मस्त का चाळी हल्ली ना माझी, लय हल्ली आहे. आता त्याला 15,000 रुपये तर काल दिले तर मी जाताना, आता काय उद्योग केला कोणाच ठाऊक. सांगितलं का, फक्त जाऊ दे आता, माझा पगार आलाय जवळ, काय कमी पडलं तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घेते डोकं इचरून.